श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत। आज आपण पाहणार आहोत आषाढ अमावस्येला दीपपूजन कसे करावे व त्याचे महत्त्व काय आहे आणि आपण आपल्या घरातील मुलांना कशा प्रकारे त्यांचे औक्षण करावे किंवा औक्षण का केले जाते याची पूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा। आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू निद्रासनात जातात। त्या दिवसापासूनच चतुर्मास सुरू होतो। हा चतुर्मास 4 महिन्याचा असतो। हा चतुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते। श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या साजरी केली जाते। या अमावस्याला आषाढ अमावस्या, दीप अमावस्या म्हणून ओळखले जाते। महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते। यंदा ही दीप अमावस्या महाराष्ट्रात 4 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे। यंदा श्रावण महिना 15 ऑगस्टला सुरू होणार आहे, त्यामुळे आदल्या दिवशी 4 ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे। या दिवशी या दीप अमावस्येला दिव्यांची खास आरास केली जाते आणि दिव्यांची पूजा केली जाते। या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे खास महत्त्व आहे। अमावस्याला दिव्याची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत केले जाते। दीप अमावस्येला दिव्याची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती आणि मुलांचं औक्षण कशा प्रकारे करावं, चला तर जाणून घेऊयात। दीपपूजनाचे काय आहे महत्त्व? हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचे आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते। कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा हा लावून देवाची मनोभावाने प्रार्थना केली जाते। अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे, त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे विशेष महत्त्व आहे। दीपपूजन दिव्याचे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते। या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवाची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते, अशी देखील धार्मिक मान्यता आहे। तसेच या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख शांती राहते असे मानले जाते। दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत काय आहे? दीप अमावस्येला पहाटे लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे। त्यानंतर घरातील सर्व दिवे काढून एका मोठ्या भांड्यात एकत्र करावे। आता एका मोठ्या भांड्यात गरम पाणी उकळून ते त्या दिव्यांवर टाकावे आणि दिवे भिजत घालू द्यावे। नंतर ते स्वच्छ घासून पाण्याने धुवून घ्यावेत। आता हे दिवे सुती कपड्याने चांगले पुसून घ्या। त्यानंतर तुमच्या देवघरासमोर पाट किंवा चौरंग मांडून त्याच्या भोवती सुंदर रांगोळी काढून त्यात आकर्षक रंग भरावे। आता त्या पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर दिवे मांडावेत। आता या दिव्यावर हळदी कुंकू आणि फुले वाहून पूजा करावी। त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करावेत आणि त्यांना हात जोडून नमस्कार करावा। दीप अमावस्येची पौराणिक कथा वाचावी आणि दिव्यांची आरती करण्यासाठी एक कणकेचा दिवा बनवावा आणि ते दिव्याने आपल्या घरातील दिव्यांची पूजा करावी। त्यानंतर देवाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा। दिवाळीच्या काळामध्ये आपण जे दिवे यूज करतो, जे वापरतो ते दिवे आपण ठेवून दिले, ते दिवे पण आपल्याला काढून स्वच्छ धुवून पुसून त्यांची सुद्धा पूजा करायची आहे, फुलं अर्पायची आहेत। आपल्या भारतीय संस्कृतीत दिव्याला, वातीला, ज्योतीला फार महत्त्व असते। भारतीय संस्कृतीत सांगितलेला योग सुद्धा प्राणशक्तीशी निगडीत आहे आणि या प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते। हिंदू संस्कृती पूर्णपणे प्रकाशाच्या दिशेने जाणारी असल्याने दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते। त्यामुळे दिवा हा माणसाच्या जीवनाशी निगडीत घटक झाला आहे। म्हणूनच मुलांनाही वंशाचे दिवे म्हटले जाते, जे वंश उजळून काढतील असे मानले जाते। यमुनेच्या तीरावर जेव्हा गाई गुरांचा मृत्यू होऊ लागला, तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी कृष्णाने त्याला हरवून त्याच्यावर सवार होत सर्व गोकुळवासियांना मुक्त केले। त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळ कृष्णाची दिव्याने आरती केली आणि असंच तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशा प्रार्थना केल्या। तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे। हा प्रसंग आषाढ अमावस्येच्या दिवशी घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी असमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्याची अवस असे सुद्धा म्हटले जाऊ लागले। आता लहान मुलांना का ओवाळावे? प्रकाश अंधकार दूर करून सारं काही उजळून टाकते असं मानलं जातं।
त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचे आयुष्य नवीन उमेद, शक्ती, उजेने उजळून निघावे या इच्छाने मुलांना दिव्यांनी ओवाळलं जातं. आजचे मुले हे भविष्यातले जबाबदार नागरिक असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेल्या संस्कारविधी आहेत. याचा संबंध कृष्णकथेत आहे. त्यामुळे अमावास्येच्या दिवशी दीपपूजा केल्यानंतर घरातील सर्व मुलं किंवा मुली यांचं आपल्याला औक्षण करायचं आहे. औक्षण करता वेळेस जो आपण ताट घेणार आहोत त्या ताटामध्ये कणकेच्या दिव्यानेच त्यांना ओवाळायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही मुलाचं औक्षण करू शकता. औक्षण करता वेळेस त्यांची जी दिशा आहे ती पूर्व दिशेकडे तोंड आलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही घरातील लहान मोठ्या मुला-मुलींचं औक्षण करायचं आहे. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.